ड्रेसिंग, मलमपट्टी. अगदी लहानशी जखम सुद्धा नीट स्वच्छ केली नाही तर संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन होऊ शकतं. दैनंदिन आयुष्यात बरेचदा अशा छोट्या मोठ्या जखमा होत असतात, पण जखम तशीच उघडी ठेवली तर त्यामध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच जखम नीट स्वच्छ करून त्यावर मलमपट्टी करणं म्हणजेच ड्रेसिंग करणं आवश्यक असतं. ड्रेसिंग करण्याचे अनेक उद्देश आहेत. इन्फेक्शन पासून जखमेचे संरक्षण करणे, वेदनांपासून आराम, रक्तस्त्राव थांबवणे, जखमेमध्ये अडकलेले मातीचे किंवा इतर कण काढून टाकणे आणि जखम स्वच्छ करणे. ड्रेसिंग करताना आवश्यक वस्तू: ट्रे, कात्री, सीझर्स, हँड ग्लव्स, गॉज पीस, कॉटन पॅड, बँडेज, हायड्रोजन पेरॉक्साइड, नॉर्मल सलाइन, अँटीसेप्टिक लोशन किंवा मलम, किडनी ट्रे, मॅकिंटॉश, प्लेन डिसेक्टिंग फोर्सेप्स, स्ट्रेट आर्टरी फोर्सेप्स, मोठा बाउल. चला आता आपण ड्रेसिंग कसं करतात ते पाहू. सर्वप्रथम रुग्णाला या प्रक्रियेची माहिती द्या आणि त्यांची परवानगी घ्या. त्यानंतर आपले हात साबण किंवा हँडवॉशने स्वच्छ धुवा. ट्रे मध्ये सर्व साहित्य ठेवून तो ट्रे रुग्णाजवळ घेऊन जा. गरजेनुसार रुग्णाला आरामदायी स्थितीत झोपवा किंवा बसवा. ज्या भागाला ड्रेसिंग करायचं आहे त्याखाली मॅकिंटॉश अंथरा, म्हणजे गादी किंवा इतर पृष्ठभाग खराब होणार नाही. जखम स्वच्छ करण्यासाठी आवश्यक मोठा बाउल मॅकिंटॉशवर ठेवा. नॉर्मल सलाइन वापरून जखम स्वच्छ करा आणि त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साइडने स्वच्छ करा. जखमेमध्ये काही अडकले असेल तर प्लेन डिसेक्टिंग फोर्सेप्सच्या मदतीने काढा. उदाहरणार्थ लाकडाचा बारीक तुकडा किंवा बारीक खडे वगैरे. आर्टरी फोर्सेप्स आणि प्लेन डिसेक्टिंग फोर्सेप्सच्या मदतीने गॉज पीस वापरून जखम पुन्हा एकदा स्वच्छ करा. जखम पूर्णपणे स्वच्छ झाली आहे की नाही हे एकदा नीट पहा. जखम स्वच्छ असेल तर ड्रेसिंग करण्यासाठी दुसरे हँड ग्लव्स घाला. त्यानंतर कॉटन स्वॅबच्या मदतीने अँटीसेप्टिक मलम जखमेवर लावा. गॉज ड्रेसिंग जखमेवर ठेवा. गॉज ड्रेसिंगवर कॉटन पॅड ठेवा आणि बँडेज बांधा. या प्रक्रियेनंतर रुग्णाच्या जवळपास असलेले सर्व साहित्य उचलून योग्य जागी ठेवा. हात साबण किंवा हँडवॉशने स्वच्छ धुवा. ड्रेसिंग केल्याची वेळ वगैरे तपशील फाईलमध्ये लिहून ठेवा. वापरलेल्या वस्तू स्टेरिलाइज करून योग्य जागी ठेवा. लक्षात ठेवा, बँडेज खूप घट्ट किंवा खूप सैल बांधू नका. बँडेज बांधताना वरून खालच्या दिशेने बांधा. जखमेला उघड्या हातांनी स्पर्श करू नका. नेहमी हँडग्लव्सचा उपयोग करा. वापरले जाणारे सर्व साहित्य व्यवस्थित स्टेरिलाइज करा. जखमेच्या जागी काही असामान्य लक्षण दिसले तर डॉक्टरांना कळवा. ड्रेसिंग वेळोवेळी बदलणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून इन्फेक्शन पासून संरक्षण होऊ शकते. योग्य पद्धतीने ड्रेसिंग केल्यामुळे इन्फेक्शन पासून संरक्षण होते आणि रुग्ण बरा होण्यासाठी मदत होते. रुग्णाच्या संपूर्ण देखभालीच्या दृष्टीने ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे, ज्यामुळे रुग्णाला शारीरिक आणि मानसिक आराम मिळतो.